मराठीत कसं आपण बोलतो तसं लिहिलं तरी चालतं, पण तिथं कसं बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय. आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहिताना कसं KAT पाहिजे ना, सी कुठनं आला. मराठीत कसं स म्हणजे स आणि इथं स म्हणजे क आणि क म्हणजे कच. आता नो म्हणायचं तर NO नो होतं. KNOW कशाला हुराव घालाय दिलाय व्हय. अरे बाबा NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे असं असतंय ते. अरे शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगवेगळी. बरं झालं बाबा आपण इंग्रज असणे माघारी अक्कलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. तुझं आता बी काही खरं नाहीच. नवीन मॅडम काही इंग्रजांपेक्षा कमी ऐकतोय. हो तर काय असलं फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ मी सांगत नाही. मला कळतं बाबा सगळं आणि वाचायला बी येतं. तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का? तुझा पक्या होता की त्यांच्याकडे फारशा पोच आहे. आणि सध्या घोडी धुवायला. आपण तेव्हा तसली कामं केली नसती, पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज 150 वर्ष कशाला. अरे 1.5 वर्षातच पळून गेली असते ती सगळी गोरी माणसं. ये बाबा इतिहास तज्ञ नको ते ज्ञान पाधळत जाऊ नकोस. इंग्रज गेलं आणि इंग्रजी इथं ठेवून गेलं, ती तरी काय आपला तुम्ही खेळ करते वय. हो तर काय त्या ह्या नवीन मॅडम सारिका जाधव मॅडम. होय, तिच्या बापाचं बी नाव ध्यानात ठेवायचं नाही सर. लय बुद्धी फास्ट चालते रे तुझी. अरे त्यांचं नाव पाठ करण्यापेक्षा 1-2 स्पेलिंग पाठ कर म्हणजे एखादी छडी कमी घाशील. अरे तर लिहिलेलं वाचता आहे ना आणि पाठ का करू. ए माकडांनो, तुमच्या वह्या तरी पूर्ण आहेत का? हे घ्या, नसल्या केल्या तर माझी बघा पटापटा लिहून घे. लिही घे. मला दे मी लिहितो. थांब माझं राहिले आधी मला लिहू दे. मधा अरे तुला नको वय. कसं आहे अभ्या, वही पूर्ण केली तरी वाचायला लावल्यावर मार खायला लागणार आहे. आणि त्यातनं बी वाचलोच तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल. त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली. नापास आहेस बघ 10वीत. अरे 10वीत आलोच कसं हेच समजना झालंय बघ. पण अभ्या तुला कळतंय का 10वीचं वर्ष लय महत्वाचं आहे. अरे मग काय बोर्ड असतो यायला आपल्याला. अरे म्हणून नाही, मग यंदा काय बी झालं ना ज्योतीला विचारणार आहे मी. अरे 10वी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुराकडं. बराबर आहे इच्छर हो म्हणले की दोघं बी गुराकडे. अरे फावड्या, मी गुराकडे तरी जाईल, तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागल. नाहीतर पालीकडे गाडी येते न्याला, तिकडं रोज जायचं नुसतं उपटायचं काम. अरे आलं उपटायचं काम आलं. आय घाले आधी ऐकून तर घेत जा फावड्या, हात एक तर लागतो तुझा. आता हात लावलाय पुन्हा फावड्या म्हणलास ना तर दात लावेल. तुम्ही अशा ठिकाणी